तो सौवसिद्धे वमचलमणोवमङ्गलिं भक्ते ओच्छामि समयपाहुणं विनमोऽसुतकेवली वणिदं नमः समयसाराय स्वानुभूत्याशकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावान्तरचिते समयसारकी अद्भुत महिमा आज बताओ गली गली सुन लो सच्चे सुख के वांछक धूम मचाओ गली गली धूम मचाओ गली गली। समयसारची अद्भुत महिमा काय अद्भुत महिमा आहे समयसारची तर आपल्याला अतिंद्रिय आनंद प्राप्त करून देण्याची कला शिकवतो समयसार आणि समयसार जर शिकलो आपण तर सगळ्या आपल्या जीवनातला काय झाला खोटा विभावाचा आनंद संपला म्हणून धर्म इज इक्वल टू अतिंद्रिय आनंदाने जगण्याची कला आणि ते सोडून बाकी सगळ्या काय आहेत न कला कला नसलेल्या नकला मग आपल्याला जर समयसारची ही अद्भुत महिमा कळाली तर आपण काय करू शकतो की आपण अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होतो आणि समयसार जर आपल्याला समजला नाही तर आपण अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होत नाही म्हणून समयसारखी अद्भुत महिमा काय आहे ही मला समजायलाच पाहिजे आणि ही महिमा आली तर मला बाहेरच्या विभावाची महिमा संपली आपल्याला किती संसार घरदार मुलं बाळ याची महिमा आहे आणि ते करण्यामध्ये आपण काय म्हणतो शास्त्रात जायचं म्हटलं की वेळ नाही म्हणतो नो टाईम नो वेकन्सी म्हणजे आपण कुठं बसतो सारखं विभाव करण्यात बसतो आणि तेच जर आपल्याला समयसार समजला तर आपल्या जीवनामध्ये संपूर्ण ही दुर्दशा संपते म्हणून मला माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपाचीच रुची करायची ज्ञानदर्शन स्वरूप सोडून मला दुसरं काहीच नको आणि जितकं आपण आतमध्ये स्वतःच्या चैतन्य स्वरूपाचा अनुभव घेतो तितकं शांती आहे आणि ते कसं आपल्याला फक्त मंदिरात गेलो ध्यानाला बसलो दर्शन करताना पूजा करतानाच होतं असं काही नाही तर चालताना मी चालणारा नाही जाणणार आहे खाताना खाणारा नाही जाणणार आहे बोलताना बोलणारा नाही जाणणार आहे असं आपण जानन रूपाने स्वतःला जाणू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आहे आणि जर स्वतःला जाणलं नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःख आहे बघा आपल्याला कधी एकदम पैसा भरपूर मिळतो दुकानात आणि एकदम निघून जातो का होतं अन्याय करून मिळवलं की ते काय झालं निघून गेलं म्हणजेच काय आहे की ते टिकणारं असतं का म्हणून आपल्याला आपल्या ज्ञानदर्शन स्वरूपाचं अनंत गुणांचं वैभव समजलं तर बाहेरच्या जडाच्या मागे लागत नाही म्हणून 3 ईश्वर सांगितले जडेश्वर ज्ञानेश्वर आणि विभावेश्वर ज्ञानाचं ऐश्वर्य समजलं ज्ञानाचे अनंत गुण माझ्यामध्ये आहेत हे समजलं तर ज्ञानेश्वर झालो जडाला आपण समजू लागलो शरीर वगैरे तर घरदार वगैरे तर जडेश्वर झालो आणि तिसरं काय सांगितलं विभावेश्वर की विकारी भावांना आपलं स्वरूप समजतो मी रागी आहे मी द्वेषी आहे बघा माझा क्रोध आला तर तुमचं काय चालणार नाही माझ्यासमोर म्हणजे अशा रीतीने विकारी भावांमध्ये आपण काय करतो एकत्व बुद्धी करतो मग त्याला म्हणायचं विभावेश्वर मग मला 3 ईश्वरापैकी कोणतं ईश्वर व्हायचंय व्हायचंय आहे मी होना से है बडा है माझ्यामध्ये व्हायचं म्हणजे की ते नाही आता असं सिद्ध झालं तर आत्ता माझ्यामध्ये अनंत गुणांचं वैभव आहेच आणि हे अनंत गुणांचं वैभव आहे आणि ते आहे त्या वैभवाला मी जाणू लागलो तर मला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आहे आणि स्वरूपाला जर जाणलं नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःखच आहे म्हणून मला माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपाचीच काय करायची आहे रुची करायची आणि इतकी रुची करायची आहे की ती रुची झाली तर बाहेरची सगळी खोटी रुची काय झाली संपली आपोआप संपली म्हणून मी ज्ञानेश्वर आहे
त्याच्यानंतर मला जडेश्वर व्हायचं नाही आणि विभावेश्वर व्हायचं नाही, म्हणजे विकारी भावांमध्ये पण रमायचं नाही आणि घरदार वगैरेला मला समजायचं नाही. बघा आता आपण ह्या सगळ्याला आपलं आपलं समजतो, नवीन बंगला बांधला त्यात आपल्याला आनंद वाटत असतो, पण ते येतं का पुढच्या भावात आपल्याला जाताना बरोबर? मरताना काय काय नेणार आहे? काहीच नेऊ शकत नाही आहे. जेवढं येत नाही त्याच्यामध्ये आपण काय करतो, अडकून पडतो. आणि जेवढं आपल्याला आतमध्ये ज्ञानाचं ऐश्वर्य समजलं, त्या ऐश्वर्य समजलं तर त्या ऐश्वर्यामध्ये राहिलो तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. म्हणजे नमस्समय सारायचा अर्थ पाहिजे होते का शिबिरात? म्हणूनच मंगलाचरणात काय सांगितलं, नमस्समय साराय, समय साराला नमस्कार असो. मग समय सारचे किती अर्थ केले होते आपण? 11. 6 द्रव्य, जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाशकाल, द्रव्य गुण पर्याय 3, 9 झाले. त्याच्यानंतर समय नावाचा ग्रंथ आणि माझा समय म्हणजे कारण परमात्मा. अशा रीतीने हे 11 अर्थ आपल्याला समजले तर त्या समय साराला नमस्कार करतो हा व्यवहार नमस्कार झाला. पण मी माझ्या स्वरूपाला जाणतो हा खरं नमस्समय साराय. आणि हा आत्मा कसा आहे, स्वानुभूत्या चकासते, स्वतःच्या अनुभूतीच्या द्वारे हा चकासते म्हणजे प्रकाशित होतो. आणि तो कसा आहे, त्याची स्वभावाय भावाय, ज्याला नमस्कार करतो त्याची चतुर्थी असते, म्हणून चैतन्य स्वरूपाचा आहे आणि असा सद्भावरूप आहे. आणि असाची स्वभावरूप भावरूप काय आहे, माझा आत्मा आहे. आणि त्याला काय केलं, चित स्वभावाय भावाय सर्व भावांतर छिदे, आणि मी सर्व अन्य भावांपासून वेगळा आहे. छिदेचा अर्थ छिन्न करणं, पण इथं आता जाणणं रूपाने घेतलंय. मी भेद रूपाने मी स्वतःला जाणू लागलो तर मला बाहेरच्या विभावाची गरज नाही. म्हणून जितकं आपण आपल्या ज्ञानदर्शन स्वरूपाची रुची करतो तितकं मला शांती आहे. ज्ञानदर्शन स्वरूपाची रुची केली नाही तर मला शांती नाही. मग आपण बाहेरची खूप रुची करतो, खायचं प्यायचं, जॉब करायचं, डिग्री मिळवायचं, आणि डिग्री मिळवल्यावर काय होतं, फक्त ती भिंतीची शोभा, त्या फक्त भिंतीला अडकून ठेवली ती डिग्री आपल्याबरोबर येते का पुढच्या जन्मात? येत नाही आहे. आणि त्याच्यासाठी आपण किती वर्ष घालवतो वाया, संपला का? अनेक वर्ष. आणि तेवढं 1 वर्ष जर आपण चांगली आत्मानुभूती घेतली, समयसार ग्रंथ पाठ केला तर आपल्यातली आतली ग्रंथी संपेल. म्हणून जे करायला पाहिजे ते आपण करत नाही, जे करायला नको ते आपण करतो. आणि त्यामुळे आपली सगळी काय चालली आहे, दुर्दशा चालली आहे. म्हणून मी माझा भगवान आत्मा आहे, मला परद्रव्याच्या परकणाची गरजच नाही. आणि इतकं जर आपण जाणू लागलो तर आपल्याला काय आहे, शांती. आता श्रुतिकाने प्रवचन केलं, मग श्रुतिका लहान असताना स्वतीनं 8वी सोडूनही केलं, आणि आपण तर किती पुढं गेलं, कितवी आहे? थर्ड इयर म्हणजे किती झाले बघा तिच्या पुढं. आणि ती एवढं लहान असताना स्वतःनं पुरुषार्थ करून काय केलं की आत्मानुभूतीपूर्वक हे करायचं साधना प्रयत्न करते. मग आपण सुद्धा उलट आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ती करू शकते तर मी पण का करू शकत नाही, मला सुद्धा केलं पाहिजे. मी अनादिकालापासून असंच बाहेरच्या ह्याच्यातच रमलो होतो, आणि आत्ताच आपण किती अभ्यास करून पहिला नंबर आला आपला कॉलेजमध्ये. काय त्याचा फायदा आहे का आपल्याला? काहीच फायदा नाही आहे. आणि तेच आत्मानुभूती घेतली, आत्मानुभूतीमध्ये पहिला नंबर म्हणजे सारखं चालताना चालणारा नाही जाणणार आहे, खाताना खाणारा नाही जाणणार आहे, बोलताना बोलणारा नाही जाणणार आहे. म्हणून प्रवचन सारच्या 196 गाथेमध्ये त्यांनी काय घेतलं आहे की ध्यानाचे प्रकार घेतले, ध्यान चिंता, ध्यान संतान, ध्यानान्वय सूचन, आणि सगळ्यामध्ये कॉमन फॅक्टर ध्यान, 4 प्रकार केले. मग त्यामध्ये त्यांनी काय घेतलं की अंतर्मुक्त गेलं असताना की तो ध्यान करू शकतो, साधक सुद्धा ध्यान करू शकतो. अंतर्मुतात इकडं लक्ष गेलं माझं भिंतीकडं, परत इकडं ह्या दाराकडे लक्ष गेलं, परत भिंतीवर, 3 अंतर्मुत झाले. मग तसं मी आत्म्याला जाणलं, परत विभावभाव झाले, परत मी आत्म्याला जाणलं, परत विभावभाव झाले. आणि असं करता करता आतमध्येच आपण एक दिवस राहिलो. म्हणून कसं आहे की ट्राय बट डू नॉट ट्राय. आम्ही प्रयत्न केला तर आम्हालाही मिळणार आहे, आणि आम्ही जर प्रयत्न केला नाही तर आम्हालाही साधना मिळणार नाही. म्हणून मला सारखं आतमध्ये स्वतःच्या स्वरूपाची साधना करायची, स्वरूपाची साधना सोडून मला दुसरं काहीच नको. बघ कनक शांती काय त्याचं नाव असतं, 6 वर्षाचा मुलगा आई ध्यानाला बसली की आईबरोबर बसायचा. आपण बसतो का? तेच की. पण लहानपणी तरी आपल्याला असे संस्कार होते का, बसायचं, मला ध्यानाला बसायचं आहे. आणि तो बसायचा
ती बसायची आणि कनक शांतीत तो काय करायचा की ध्यान भरपूर करायचा. आणि एक दिवस समोशरण आला 8व्या वर्षी त्याच्या, आणि सगळे दर्शनाला गेले, मग हा पण गेला. आणि भगवंतांना पाहिलं, दर्शन केलं की त्याला इतके भाव बदलले की तो म्हणतो की मला आता दीक्षाच द्या. आणि सगळे घरातले रागू लागले, अजून त्याच्या ओठावरचं दूध पण सुटलं नाही, एवढ्या लहान वयात तू नको घेऊ दीक्षा, अजून थोड्या दिवसांनी बघू. तरी स्वतः हट्टाने घेतो तर उलट आचार्यांना आता टेन्शन आलं की त्याची सगळी शिक्षणाची ते सोय व्हायला पाहिजे, म्हणून ते काय करतायत, प्रयत्न करतायत. पण एक दिवस तो जंगलात गेला तर आलाच नाही परत. आणि शोधायला तर मुलींना पाठवायचं म्हणलं तेवढ्यात वरून विमान चाललेले असतात, आणि ते कनक शांती की जय जय करत चालत. त्या 8व्या वर्षीच त्यांना काय झालं, केवळ ज्ञान झालं. मग आपलं तर किती आता 8 वर्षाच्या पुढे किती गेले आपले, म्हणजे आपण प्रयत्न करत नाही म्हणून आपल्याला सगळी ही दुर्दशा झाली. आणि जर आपण प्रयत्न केलं तर आपल्याला काही अवघड नाही. म्हणून आपल्याला फक्त ज्ञानशिबिर दुसऱ्यांसाठी नाही अरेंज करायचं आहे, तर माझ्या जीवनामध्ये हरित क्रांती व्हायला पाहिजे, एव्हरग्रीन. मी जीवत्व शक्ती सांगते कशावर जगतो, आणि चिती शक्ती सांगते कसं जगावं. तर कसं जगावं म्हणजे चैतन्य रूपाने आम्ही जगू लागलं तर आम्हाला याचा उपयोग आहे. आणि जर आम्ही चैतन्य रूपाने जगलो नाही तर आम्हाला याचा काही उपयोग नाही. म्हणून आपल्याला इतकं आतमध्ये स्वतःच्या स्वरूपाची रुची व्हायला पाहिजे की मला बाहेरचे भोग भोगण्याची रुचीच नको. म्हणून भजनामध्ये काय म्हटलंय, भोगे तो भोग क्या है, भोगो ने भोगा हमको, इन भोग ही के कारण, कर्मों ने घेरा हमको. हम सोचते बड़े हैं, इनसे उम्र बड़ी है, कर कर बड़ा बड़ाई, खाने का खाल हमको. भोगे तो भोग क्या है, भोगों ने भोगा हमको, इन भोग ही के कारण, कर्मों ने घेरा हमको. तो भोगे तो भोग क्या है, भोगों ने भोगा हमको, भोगच आम्हाला भोगतात. खूप फर्निचर केलंय घरात, ते पुसत बसायला रात्रंदिवस वेळ पुरत नाही. काय होतंय, भोगच आम्हाला भोगतात. आणि भोग ही के कारण कर्मोने घेरा हमको, आम्ही कर्मांनी काय होतो, घेरले जातो. मग हम सोचते बडे है, मी मोठा आहे असं वाटतंय मला, इससे उमर बडी है, घरात आपल्याला वाटतं मी सगळ्यांच्या पेक्षा मोठ्या वयाचा आहे. आणि कर कर बडा बडाए, खालेगा काल हमको. आणि एक दिवस आमचं आयुष्य संपलं की आम्ही मरतो. म्हणजे मोठा आहे म्हणजे काय झाला, बडा बडा, म्हणजे इतकं आपण मी मोठ्या त्यात आनंद मानतो तितकं आपली सगळी काय चालली दुर्दशा. म्हणून मी माझा जाणणारा आहे, ज्ञानदशा स्वरूपी आहे, मला परद्रव्याच्या परगणाची गरजच नाही. आणि असं जर आपण जाणू लागलो तर आपल्याला बाहेरच्या वस्तूंची गरज नाही. मग किती आपण विषयभोगाची सामग्री गोळा केली, आता घरी गेल्यावर बघा इतक्या वस्तू असतात की त्यातले किती आपण रोज वापरू शकतो आणि वापरायला लागतात, थोड्याच लागतात, पण आपण गोळा केलेले असतात न लागणाऱ्या वस्तू. आणि ते सारखं झाडायचं पुसायचं, आणि दिवाळी आल्यावर तर काय अजून दिवाळच काढायचं. सारखं ते पुसापुसी करण्यामध्येच आपले ध्यान त्रयोदशीला धन्य त्रयोदशी म्हटलंय. म्हणजे त्रयोदशीच्या दिवशी आपण महावीरांनी योग निरोध करून स्वतःची साधना केली, तसं आपल्याला पण करायची आहे. पण आपल्याला हे सगळं पुसापुसीमध्ये आपण काय करतो, ध्यान स्वतःचं विसरून जातो. म्हणून मला माझं जीवन धन्य करायचं असेल तर मला काय करायचं आहे की मी माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपातच राहिलं पाहिजे. आणि ज्ञानदर्शन स्वरूपात राहिलो नाही तर माझं जीवन काय चाललंय, वाया चाललंय. म्हणून इतकं आपण आपल्या स्वरूपाची रुची केली, न्यायिक स्वरूपाची रुची केली तर आपल्याला शांती आहे. घरात सगळ्यांना धर्माची रुची का पाहिजे, तर आम्ही शेवटी मरताना जर त्यांना ध्यानाची रुची नसेल, धर्माची रुची नसेल तर ते काय करतात, नेतात दवाखान्यात आपल्याला आणि सगळं अशुद्ध औषधं पाजतात किंवा बाहेरचं सगळं खाऊ पिऊ घालतात. म्हणजे हे सगळं कसं आहे की म्हणून आम्हाला संलेखना घेऊनच मरायचं आहे, आणि ते पण साधना करतच दीक्षा घेऊनच मरायचं आहे. हे जर आम्ही भाव केले तर आमची ही सगळी दुर्दशा काय झाली, संपली. म्हणून मी माझा न्यायिक आहे अशी आपण साधना करू लागलो तर आपल्या संयोगातल्या लोकांना पण काय झालं, न्यायिकतेची रुची झाली. आणि असं न्यायिकतेची रुची झाली की बाहेरची खोटी रुची संपली.
म्हणून मला एक न्यायिक स्वरूप जाणायचं आहे. न्यायिक स्वरूप सोडून मला दुसरं काहीच नको. आणि जितकं आपण आपली पर्याय स्वतःला देतो तितकं आपला अंतराय कर्म कमी झालं. म्हणून पहिलं दान कोणतं आहे? स्वतःला स्वतःची पर्याय द्यायची. आणि हे दान दिलं तर आपल्याला सम्यक दान झालं. आणि विकल्पाच्या भूमिकेत बाहेरचं दान काय झालं? सहज झालं. आपल्याला फक्त माहीत आहे मंदिराला दान करायचं, शिबिरात गेलं तर दान करायचं, शास्त्राला दान करायचं. आता दान केलं असेल की लोकांनी का नाही केलं? पण काय त्याच्यावर मला नाही दिसलं काय. तर अशा पद्धतीने बाहेरचं दान करायची आपल्याला माहिती आहे. परंतु हे कसं आहे की दान करण्याची बाहेरची रुची फक्त शिवभावाला कारण आहे. आणि आपली पर्याय आपण आपल्याला दिली, भरपूर ध्यान करू लागलो तर आपली ही सगळी खोटी रुची संपली. म्हणून चालताना बोलताना सदैव आपल्याला आपला विचार कुठं लावायचा आहे? स्वतःकडं. आपण मी शुद्ध बुद्ध म्हणत बसलो तरी पण ते शिवभाव झाले. आणि हा मी चिदानंद म्हणून जाणीव केली तर आपली जाणीव काय आहे? सम्यक दर्शनाला कारण आहे. म्हणून मी स्त्री आहे, पुरुष आहे असं आपल्याला बडबडावं लागतं का? म्हणावं लागत नाही, जाणीव होते. मग त्याच्याऐवजी आपण काय केलं? विषय चेंज करून मी कारण परमात्मा आहे, जाणणारा आहे असं आपण स्वतःला जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. आणि स्वतःला जाणलं नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे, पुढं पण दुःखच आहे. म्हणून पहिलं दान कोणतं आहे? आपली पर्याय आपल्याला दिली, हे पहिलं दान झालं. आणि विकल्पाच्या भूमिकेमध्ये जे आपल्याला बाहेरचं गरज नाही ते ठेवून आपण घेतलं होतं, ते ज्यांना गरज आहे त्यांना देऊन टाकलं तर हे काय झालं? बाहेरचं दान झालं. म्हणजे आपल्याला हे नीट समजायला पाहिजे. दान करताना सुद्धा मंदिरला खूप केलं, पण मंदिरला केलेलं दान काय करतो? मंदिरची व्यवस्था आणि शास्त्र छापायलाच उपयोगी आहे. त्याच्यानंतर अजून कुठं दान करतो आपण? शास्त्र छापायला केलं, ते शास्त्रापुरतंच उपयोगी आहे. आणि तेच महाराजांनी आपल्याला शिकवलं काय? सद्दान. सद्दान म्हणजे काय करायचं? की जे चांगलं काम आहे त्याला करा. म्हणजे त्यात सगळं आलं. चारही प्रकारचे दान आले. आहारदान, औषधदान, अभयदान, वस्तिका दान, ज्ञानदान सगळं त्यामध्ये आलं. म्हणजे सद्दानामध्ये सगळं आलं. परंतु जर आम्ही फक्त मंदिरचं वगैरे केलं तर ते निर्माल्य झालं. निर्माल्याचा आपल्याला काही उपयोग नाही. अवयदान म्हणजे काय? तर निर्माल्य का झालं? तर ते मंदिरचं जे दान आहे ते फक्त मंदिरच्या व्यवस्थेसाठीच उपयोगी आहे. मग देवाच्या डब्यातलं खाल्लं आपण, आणून चढवलं नाही आहे, तरी सुद्धा काय झालं? निर्माल्याचा दोष लागला. का दोष लागला? तर चढवण्याचा संकल्प केलाय ना, चढवलं नाही तरी. आणि ते संकल्प केला म्हटलं तरी सुद्धा काय झालं की ते आपण खाल्लं तर आपल्याला निर्माल्याचा दोष लागला. मग आपल्याला कळत नाही आहे कसं करायचं ते. म्हणून अभयदान म्हणजे काय? तर मी दुसऱ्याला असं सांगितलं की मी आहे, तू काळजी करू नको, तू साधना कर. तर हे काय झालं? अभयदान झालं. किंवा जे जिवंत साधना करणार आहेत त्यांना आपण पुष्कळ मदत वगैरे केली तरी त्यांच्या जीवनामध्ये काय झालं? अभयदान दिल्यामुळं त्यांना निराकुलतेने साधना करता आली. आणि जर आपण अभयदान दिलं नाही तर आपल्या जीवनात सारखं आपल्याला भिल्यासारखं होतं, काहीतरी भीती वाटते, असं वाटतंय. मग ते सगळं काय आहे? आपल्या दुःखाला कारण आहे. म्हणून जितकं आपण स्वभावाला जाणतो तितकं आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. स्वभावाला जाणलं नाही तर आत्ता पण दुःख आहे, पुढं पण दुःखच आहे.